तुमच्या मुलांच्या आहारामध्ये योग्य पोषण द्रव्ये आहेत का? मुलांच्या योग्य आहाराचा त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक विकासावर कसा परिणाम होऊ शकतो? लोह आणि व्हिटॅमिन डीच्या अभावी मुलांना कुठले रोग होऊ शकतात? तसेच मुलांच्या आहारामध्ये कुठले पोषण द्रव्ये असणे अत्यंत आवश्यक आहे? मुलांमधील आहाराची कमतरता. मुलांच्या शारीरिक, मानसिक तसेच भावनिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहार म्हणजे काय? योग्य आहार म्हणजे मुलांच्या वाढीसाठी असणारी पोषण द्रव्ये ही योग्य प्रमाणामध्ये असणे. आपण बघतो की आता सध्या कुपोषण हे ही गंभीर समस्या आपल्यासमोर आहे. ह्यामध्ये मुलांना योग्य आहार न दिल्यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक तसेच भावनिक वाढीवर ह्याचा परिणाम होतो. मुलांची कार्यक्षमता कमी होते. तसेच मुलांना अनेक डिफिशियन्सी आजार तसेच अनेक संसर्गजन्य आजार ह्यांचाही सामना करावा लागतो. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आमच्या इथे 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे. तसेच लहान मुलांचे लसीकरण, वारंवार होणारा सर्दी खोकला, वजन व उंची न वाढणे, आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जाते. मुलांच्या आहारामध्ये जर का पोषण द्रव्याची कमतरता असेल तर कुठले आजार होऊ शकतात? जर का मुलांच्या आहाराचा आणि पोषण द्रव्यांचा आपण विचार केला तर सामान्यतः मुलांमध्ये जेव्हा आहाराची कमतरता आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स याचा समावेश होतो. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन्सची कमतरता. प्रोटीन्स हे आपल्या शरीरामध्ये मांसपेशींच्या डेव्हलपमेंटसाठी तसेच अनेक मेटाबॉलिक रिॲक्शनसाठी आवश्यक असतात. जर का शरीरामध्ये प्रोटीनचा अभाव असेल तर वजन व उंची कमी होणे, तसेच शरीरामधील स्नायूंचा विकास न होणे, शरीराची प्रतिकार क्षमता कमी होणे ह्यासारखा आजार होऊ शकतो. ह्यामध्ये प्रामुख्याने मॅरेस्मस आणि क्वॉशॉर्कर ह्यासारख्या आजारांचा समावेश होतो. प्रोटीन्सबरोबरच मुलांच्या शरीरामध्ये लोहाची मात्रा कमी असणे हेही अत्यंत कॉमन आहे. ह्यामध्ये जर का मुलांच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी झाले तर मुलांना रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया होऊ शकतो. ह्यामध्ये मुलांना भूक न लागणे, मुलांची सारखी चिडचिड होणे, वजन व उंची न वाढणे, दुर्बलता तसेच लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. जर का जीवनसत्वांचा विचार केला तर महत्त्वाची जीवनसत्वे जी मुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात ह्यामध्ये साधारणतः जीवनसत्व ए, डी, सी ह्याचा समावेश होतो. व्हिटॅमिन्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्हिटॅमिन ए हे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन ए हे दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सी मुलांना रातांधळेपणा तसेच मुलांची प्रतिकार क्षमता कमी होणे, मूल हे वारंवार आजारी पडणे किंवा त्वचेचे विकार ह्यासारख्या आजारांचा समावेश होतो. व्हिटॅमिन बी हे मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे. ह्यामध्ये जर का मुलांमध्ये ब जीवनसत्वाचा अभाव असेल तर मुलांमध्ये ॲनिमिया तसेच हातापायाला मुंग्या येणे किंवा मुलांची बौद्धिक वाढ व्यवस्थित न होणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. ड जीवनसत्वाची जर का शरीरामध्ये कमतरता असेल तर मुलांची वाढ व्यवस्थित न होणे म्हणजेच वजन व उंची न वाढणे, तसेच हाडं हे ठिसूळ होणे, मुलांना इझिली फ्रॅक्चर होणे किंवा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये प्रामुख्याने आजार जो आहे तो आहे रिकेट्स. व्हिटॅमिन सी हे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे मुलांना हिरड्यामधून रक्तस्राव होणे किंवा हाडे ठिसूळ होणे तसेच स्कर्वी ह्यासारखा आजार होऊ शकतो. मुलांच्या पोषण द्रव्यामध्ये ह्यासारख्याच जीवनसत्वाबरोबरच आयोडीनचाही महत्त्वाचा रोल आहे. आयोडीन हे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. मुलांना योग्य तो आहार देताना आर्थिक परिस्थिती फार महत्त्वाची ठरते. जर का आर्थिक परिस्थिती ही सुबत्ता नसेल किंवा बेताची असेल तर आपण योग्य तो पौष्टिक आहार मुलांना देऊ शकत नाही. त्यामुळे मुलांचे योग्य ते पोषण होत नाही. जर का घरामध्ये अस्वच्छता असेल किंवा मुलांना वारंवार एखाद्या संसर्ग होत असेल त्यामुळे शरीरामध्ये जे पोषण द्रव्याचे ॲब्सॉर्प्शन आहे ते प्रॉपरली होत नाही. त्यामुळे मुलांमध्ये पोषण द्रव्याची कमतरता जाणवते. तसेच बरेच वेळा आपण बघतो की काही कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये विशिष्ट खाद्यपदार्थाबद्दल काही नियम पाळले जातात की हे मुलांना दिले नाही पाहिजे किंवा द्यायचेच नसते. ह्यासारख्या गोष्टींमुळेही मुलांमध्ये पोषण द्रव्याची कमतरता ही बऱ्यापैकी जाणवते. बऱ्याच वेळेला आपण बघतो की आईवडिलांना बरेचसे पोषण द्रव्याबद्दल ज्ञान नसते. त्यामुळे कुठली गोष्ट मुलांना खायला द्यायची किंवा कुठल्या वयामध्ये काय खायला द्यायला पाहिजे ह्याबद्दल त्यांना योग्य माहिती नसते. ह्यासारख्या गोष्टींमुळे मुलांमध्ये पोषण द्रव्याची कमतरता जाणवते. मुलांमध्ये असलेल्या आहाराच्या कमतरतेचे त्यांच्या विकासावर कसे परिणाम होतात? जेव्हा मुलांच्या आहारामध्ये पोषण द्रव्याची कमतरता असते त्यावेळेला त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक विकासामध्ये अडचणी येतात. मुलांची वजन व उंची न वाढणे, तसेच मुलांमध्ये शारीरिक दुर्बलता येते म्हणजेच मूल लवकर थकणे, तसेच जंतुसंसर्ग लवकर होणे किंवा मेंदूचा विकास कमी होणे, मुलांना
लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणे किंवा शालेय शिक्षणामध्ये अडचण येणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. मुलांचे जर का योग्य पोषण नाही मिळाले, जर का त्यांच्या आहारामध्ये जीवनसत्व, प्रोटीन्स तसेच मिनरल्स जर काही ह्यांचा समावेश योग्य पद्धतीने नसेल तर मूल हे वारंवार आजारी पडणे किंवा त्यांची प्रतिकार क्षमता वाढणे किंवा संसर्गाचा धोका वाढणे ह्यासारख्या गोष्टी होऊ शकतात. जर का हे मुलांना मिळणारे अपुरे पोषण हे जर का लॉंग टर्म असेल, मुलांच्या आहारामध्ये योग्य त्या पोषणद्रव्याचा वापर केला नाही तर मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये हृदयरोग, मधुमेह ह्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते. आहारातील कमतरतेमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मुलांमध्ये होणाऱ्या अपुऱ्या पोषणाचा मुलांच्या शारीरिक विकासाबाबत वजन व उंची न वाढणे, तसेच स्नायूंची कमतरता, थकवा, कमजोरी ह्यासारख्या गोष्टी आढळू शकतात. मानसिक विकासाच्या बाबतीमध्ये मुलांची शिकण्याची क्षमताही कमी होऊ शकते, मुलांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते, तसेच त्यांना एकाग्रता करण्यास अडचण येऊ शकते. मुलांमध्ये पोषणद्रव्याची होणारी कमतरता आहे ह्यासाठी काय उपाय आपण करू शकतो? यामध्ये प्रामुख्याने मुलांमध्ये त्यांच्या आहारामध्ये योग्य त्या पोषणद्रव्याचा समावेश योग्य त्या पद्धतीने करणे, ह्यालाच बॅलन्स डाएट असे म्हणतात. ह्यामध्ये आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट्स आणि व्हिटॅमिन्स ह्यांचे योग्य ते प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याबरोबरच आईवडिलांना मुलांच्या आहाराविषयी किंवा त्यांच्या गरजेनुसार लागणाऱ्या पोषणद्रव्याविषयी जागरूकता निर्माण करणे हेही महत्त्वाचे आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवणे किंवा स्वच्छतेविषयी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच मुलांमध्ये होणारे विविध संसर्गजन्य आजार ह्यांचा वेळीच उपचार करणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. मुलांमध्ये आहाराची कमतरता ही एक गंभीर आणि कॉमन समस्या आहे. मुलांना जर का योग्य पोषण नाही मिळाले तर त्यांच्या शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक विकासावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी वेळीच ह्याची काळजी घेऊन किंवा गरज पडली तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या आहारामध्ये योग्य त्या पोषणद्रव्याचा योग्य त्या प्रमाणामध्ये वापर केला पाहिजे.